उपसमिती म्हणून मॉनिटरिंग कमिटीने जी स्थापन केलेली त्याचे अध्यक्ष प्राणसाहेब होते. त्यांच्या चुकीच्या अहवालामुळे आम्हाला आज या ठिकाणी आमच्या हक्कापासून वंचित राहायला लागते. मॉनिटरिंग कमिटी ज्यांच्याकडे ही संपूर्ण जबाबदारी आहे की या ई रिक्षांचं संख्या निश्चित करणं, जोपर्यंत ते आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आमचा हा जो आमरण उपोषण आहे ते असंच सुरू राहणार आहे. आम्ही इथले भूमिपुत्र आहेत आणि त्याच्यासाठी आम्हाला या ठिकाणी झगडावं लागते. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. सरकारला जाग येते का नाही का आमच्या मरणाची वाट पाहतायत. माथेरानमध्ये ई रिक्षा वादचा चांगलाच पेटलाय. श्रमिक रिक्षा संघटनेचं बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशी अधिक तीव्र झालं असून उपोषणकर्त्यांपैकी 4 जणांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. श्रीराम चौक येथे 23 मार्चपासून हे उपोषण सुरू झालंय. त्यांची मुख्य मागणी म्हणजे सर्व हात रिक्षा चालकांचं ई रिक्षा देऊन त्यांचं पुनर्वसन करा. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं संताप वाढतोय. माथेरानचे अधीक्षक सुरेंद्रसिंग ठाकूर यांनी उपोषणस्थळी भेट दिली, पण त्यातूनही कोणताही तोडगा निघाला नाहीये. विशेष म्हणजे प्रांत अधिकारी सलग दुसऱ्या दिवशी अनुपस्थित राहिल्यानं आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी आहे. 2 दिवस आम्ही उपाशी आहोत, उन्हात बसलो आहोत, तरीही प्रशासनानं साधा संवादही साधला नाहीये, अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केली आहे. नमस्कार, मी दिनेश सुतार. या ठिकाणी मी तुमच्या संगती सर्व माथेरानकरांबरोबर, सर्व जनतेबरोबर संवाद साधू इच्छितो. आज मी माथेरानच्या BG हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आमचं गेले 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे. 23 तारखेला आम्ही उपोषण सुरू केलेलं आहे. एकूण 22 लोक या उपोषणामध्ये 5 त्यामध्ये महिला आहेत. त्यातील 4 उपोषणकर्त्यांची, माझ्यासह 4 उपोषणकर्त्यांची या ठिकाणी तब्येत खालवलेली आहे. कोणाला BPचा त्रास आहे, हाय आहे, कोणाचं लो झालेलं आहे. या ठिकाणी एक महिला देखील आहे. या सर्व उपोषणादरम्यान या ठिकाणी प्रशासनाला कुठल्याही पद्धतीचा घाम फुटत नाही. ॲक्च्युली बघायला गेलं तर प्रशासनाने आणि जी मॉनिटरिंग कमिटी, जी सहनियंत्रण समिती जी या ठिकाणी गठीत केलेली आहे, त्या मॉनिटरिंग कमिटीकडनं आमच्यावरती अन्याय होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपसमिती म्हणून मॉनिटरिंग कमिटीने जी स्थापन केलेली त्याचे अध्यक्ष प्राणसाहेब होते. त्यांच्या चुकीच्या अहवालामुळे आम्हाला आज या ठिकाणी आमच्या हक्कापासून वंचित राहायला लागते. आज गेले 3 दिवसापासून उपोषण सुरू आहे. मात्र या ठिकाणी प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा घाम फुटत नाही आहे. आमची मागणी एवढीच आहे की दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे की या हात रिक्षाधारकांचं ई रिक्षाद्वारे पुनर्वसन करा. अजून 74 रिक्षाधारक हे हात रिक्षाधारक प्रतीक्षेत आहेत. त्यांना देखील सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी हे आमचं उपोषण, आमरण उपोषण सुरू आहे. आजच्या 3ऱ्या दिवशी आमच्या सर्वांची म्हणजे काल रात्री 2 जणांची आणि आज सकाळी 2 जणांची माझ्यासह या ठिकाणी तब्येत खालावलेली आहे. मला हृदयाचे ठोके कमी झालेत, ECG काढल्यात, थोडासा फरक जाणवतो आहे. त्याच्यामध्ये डॉक्टरांनी विश्रांती घेण्यासाठी सांगितले. परंतु आम्ही हे जे उपोषण आहे ते मागे घेणार नाही. कारण आम्हाला जोपर्यंत न्याय नाही मिळत तोपर्यंत हे उपोषण आम्ही मागे घेणार नाही. तुम्हाला सांगतो, वेदना खूप होत आहेत. कारण का माहिती आहे का, आम्ही इथले भूमिपुत्र आहे आणि आम्हाला आमच्या न्यायासाठी, हक्कासाठी भांडायला लागतं आहे, रस्त्यावरती बसायला लागतं आहे. महाराष्ट्र शासन आज लाडकी बहीण योजना राबवते आणि महिलांना, ज्या महिलांचे पती गेलेत, कोणाचं पती ओढत होते पूर्वी, कोणाचे वडील ओढत होते, कोणाचे आजोबा ओढत होते आणि त्यांच्या मालकी हक्काद्वारे ह्या रिक्षा त्यांच्या नावावरती, म्हणजे पोलीस प्रशासन असेल किंवा नगरपरिषद प्रशासन असेल, नगरपरिषद प्रशासन आमचं दरवर्षी रोड टॅक्स घेतो आणि पोलीस प्रशासन आमचं परवाना देतो, ते नूतनीकरण करतो. राज्य शासनाचे हे दोन्ही घटक आहेत. त्यांच्याकडनं आम्हाला परवाना भेटत असून देखील ह्याच्यापेक्षा आम्ही दुसरा पुरावा काय द्यायचा? आणि आम्ही
कोर्टाने सांगितल्याप्रमाणे, माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे जे 94 रिक्षाधारक आहेत ज्यांचे लायसन्स हे अधिकृत आहेत, त्या लोकांना त्यांनी अधिकृतपणे या ठिकाणी ई रिक्षासाठी घोषित करावे आणि जी आमची हक्काची ई रिक्षा आहे ती देण्यात यावं, जेणेकरून या ठिकाणी जे पर्यटक आहेत ते वाढतील, येथील जी विद्यार्थी आहेत त्यांचं, ज्येष्ठ नागरिकांचं, गरोदर महिलांचं, तसेच येणाऱ्या पर्यटकांमध्ये आता तुम्ही पाहिलं तर गेल्या काही वर्षापासून जेव्हापासून ई रिक्षा सुरू झालेली आहेत तेव्हापासून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक जे पर्यटक आहेत ते देखील वाढलेले आहेत। या ठिकाणी डाटा जमवण्याच्या नावाखाली मॉनिटरिंग कमिटी आणि प्रशासन वेळ काढूपणा करते। 6 महिने उलटलेत, राज्य शासन आणि मॉनिटरिंग कमिटीला निर्देश देऊन की तुम्ही लवकरात लवकर त्या लोकांचं पुनर्वसन करा, मात्र या ठिकाणी आम्ही 20 रिक्षा पहिल्या आम्हाला देण्यात आल्यात आणि नंतर 20 रिक्षा देणार आहोत अशा वल्गना करून अजूनपर्यंत ती 20 रिक्षा म्हणजे अजून कुठल्याही रिक्षा दिलेल्या नाही, त्या पदरात पाडून घ्या याच्यासाठी हा खटाटोप सुरू आहे। मात्र ह्या 20 रिक्षा देत असताना देखील आपल्या मर्जीतली लोक या ठिकाणी कोर्टाचं नाव सांगून प्रांत अधिकाऱ्यांनी यामध्ये ती नावं ॲड केलेली आहेत। त्यांच्याकडे जे पुरावे आहेत, जो आमच्यात सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे की येथे असलेला हात रिक्षा परवाना, त्याच्या आधारावरतीच या रिक्षाचे परवाने दिले जातात, या रिक्षाला ही दिली जाते। तर अशा पद्धतीने आमच्याकडे पण तेच परवाने आहेत। मग त्यांचे जर परवाने, त्या 13 लोकांचे परवाने ग्राह्य धरतायत तर मग बाकीच्या लोकांचे का नाही? आत्तापर्यंत 94 हात रिक्षांसाठी हा आमचा लढा सुरू आहे, मात्र यातील फक्त 20 रिक्षाधारकांना ई रिक्षा मिळालेल्या आहेत आणि 74 हात रिक्षाधारक अजून देखील प्रतीक्षेत आहे। जोपर्यंत सरकार, शासन आणि या ठिकाणी मॉनिटरिंग कमिटी ज्यांच्याकडे ही संपूर्ण जबाबदारी आहे की या ई रिक्षांचं संख्या निश्चित करणं, जोपर्यंत ते आम्हाला न्याय देत नाही तोपर्यंत आमचा हा जो आमरण उपोषण आहे ते असंच सुरू राहणार आहे। की आम्हाला एक अपेक्षा आहे की आमच्या हक्काची, आम्ही इथले भूमिपुत्र आहेत आणि त्याच्यासाठी आम्हाला या ठिकाणी झगडावं लागते। ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे। सरकारला जाग येते का नाही, का आमच्या मरणाची वाट पाहतायत, हे त्यांनी स्पष्ट करावं। आजचा उपोषणाचा आमचा 3रा दिवस आहे। माझी कळकळीची विनंती आहे जनतेला आणि माथेरानकरांना की आमच्यासाठी कृपया करून तुम्ही देखील प्रयत्न करावे। सर्व पक्ष श्रेष्ठी, जे सर्व राजकीय पक्ष आहे त्यांनी कुठलाही मतभेद न करता, राजकीय द्वेष न आणता आपापल्या परीने आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। कारण या ठिकाणी ह्या उपोषणामध्ये काही माता भगिनी पण आहेत आणि काही ज्येष्ठ नागरिक पण आहेत। तर कृपया धन्यवाद। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पुनर्वसन रखडल्यामुळे हा संघर्ष आता अधिकच उग्र होत चाललाय। एकूणच प्रशासनाच्या उदासीनतेमुळे माथेरानमधील परिस्थिती गंभीर बनत असून येत्या काळात आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते।